अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीसह 5 जणांनी एका 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केला असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरात घडली आहे। सोहेल हारून पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असं मयत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी शहर पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 3 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। यावेळी मयत तरुणांच्या नातेवाईकांसह समाज बांधव जमावानं पोलीस ठाण्यात ठिय्या देत पोलिसांना धारेवर धरत सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। तसेच शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी उपस्थित जमावानं केली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डीवायएसपी शिरीष वमने यांच्या ठोस आश्वासनानंतर नातेवाईकांसह समाज बांधवांसह जमावानं ठिय्या मागे घेतला। या प्रकरणी मयत तरुणांचा भाऊ शाहरुख हारून पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे की दिनांक 21 जुलै 2024 रोजी रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान माझा भाऊ याला मुख्य आरोपींच्या पत्नीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून 6 जणांनी मॅजिकमध्ये मारहाण करून मॅजिकमध्ये टाकून त्यास कर्मवीर नगरमध्ये एका शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जात लाकडी दांड्याने, चाकूनं, लोखंडी खिळे असलेल्या बांबूने दोन्ही हातावर, डोक्यावर, दोन्ही पायावर, अंगावर ठिकठिकाणी भोसकून दांडक्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जीवे मारून टाकले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। सदर खून प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत। सदर घटनेबाबत माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। सदर घटनेबाबत डीवायएसपी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे। काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती। त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आपण 3 आरोपींना आता अटक करत आहोत। या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने CR नंबर 327/2024 हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत। एकूण किती आरोपी केलेले आहे, किती आरोपी ताब्यात आहेत? याच्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत। मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी सदरच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी मयताच्या नातेवाईकांची मागणी होती। त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेली आहे। कायदा सुव्यवस्था सारखी परिस्थिती आता तरी नाही आहे काही। आपण नातेवाईकांचे सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत। त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत। काल संध्याकाळी 7च्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हारूनभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली। त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं। कोणतं नगर, कर्मवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे वेगळे करण्यात आले, हाडं वगैरे बाहेर निघाले, हाताचा तुकडा झाला। तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे, आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही। मला हे माहित नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे, कारण आम्हाला गावात शांतता राखवायची, आम्हाला सगळ्याच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं। मात्र दरवेळेस हे काय करतात, कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात। या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं, पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही। पोलीस प्रत्येक 2 नंबर धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे। म्हणजे इथं यायचं, त्या 2 नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं, दादागिरी करायची। पोलीस स्टेशन संपूर्ण 2 नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात। आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो, मोर्चा आणतो, प्रत्येक वेळेस आम्ही समझोता घेऊन आणि मिटवून टाकतो, कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचंय, आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे। मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण
साईडला नेतात, मारहाण करतात, जय श्रीराम म्हण, असे 4-5 प्रकरण झालेले आहे. आता यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे, कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे, याच्याबरोबर समाजाची पण आहे. समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतवणीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ. आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना हाताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना हाताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात. घडीत म्हणतात ते राणेंचा फोन आला, घडीत म्हणतात ते चन्याबेगचा फोन आला, घडीत काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात. आणि नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाहीये. आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की नको गावात वातावरण बिघडायला. आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते, युवक सर्व आले होते. ॲडिशनल SP साहेब होते, DYSP साहेब होते. यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो, 2-4 दिवसात ते कारवाई करू. 103 हे कलम नवीन नियमाप्रमाणे 302चा 103 कलम झालेला आहे. ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो. त्यांनी असं आश्वासन दिलं. आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं. आता यापुढे या असं काही सहन केलं जाणार नाही. त्यांच्याकडे जर 4 मुलं आहे, त्यांची B टीम आहे, तर आमच्याकडे C, B, E सगळी टीम आहे. आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ.